मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नेते राहुल शेवाळे माझ्यासोबत आहेत बोलण्यासाठी। शेवाळे साहेब, काल बैठक झाली तुमच्या निवासस्थानी, तुम्ही आणि अमित साटमांची। साधारणतः चर्चा काय होती बैठक? चर्चा हीच होती की मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या लिगल प्रोसेस आहेत, कोकण आयुक्त आणि म्युनिसिपल सेक्रेटरीच्या, त्या प्रोसेसच्या संदर्भात आमच्या चर्चा झाली। आणि महायुती म्हणून आपण निवडणूक लढवलेली आहे, महायुती म्हणून लोकांनी क्लिअर मॅन्डेट दिलेला आहे, त्यामुळे ह्या प्रोसेस जॉईंटली करायच्या आणि त्या कशा करायच्या या संदर्भातली सविस्तर चर्चा झाली। कुठली समिती कोणाकडे असावी, स्थायी समिती असेल किंवा इतर समिती आहेत, त्या अनुषंगाने काही चर्चा झाली? बघा, महापौर आणि समित्या ह्यांचा अधिकार हा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री ह्या दोघांचा आहे। ते दोघे ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री 23 किंवा 24 तारखेला मुंबईत येतील, ते दोघे या संदर्भातली चर्चा करतील आणि ती मुंबईलाच करतील आणि हे सर्व निर्णय हे मुंबईलाच होतील। आज मी सुप्रीम कोर्टची आजची सुनावणी असल्याकारणामुळे मी दिल्लीत उपस्थित होतो आणि अमित साटमजी पण त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होती त्याकरता तर पण दिल्लीत होते, म्हणून आम्ही दोघे दिल्लीला भेटलो। त्यामुळे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जी चुकीची माहिती जाते की दिल्लीला निर्णय होतो, दिल्लीला कुठलाही निर्णय होत नाही। निर्णय हा मुंबईतच होईल आणि निर्णय हा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघे मिळून घेतील। ते शेवाळे साहेब, तुम्ही म्हणताय आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवलो, दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते निर्णय घेतील असं तुमचं म्हणणं आहे, पण असं असताना कुरबुरी बघायला मिळतात। समाधान सावरकरांचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या एका गटाबद्दलचं, पण ते भाजपचाच गट आहे, त्यांचं म्हणणं त्यांनी काम केलेलं नाही। कुठेही कुरबुरी नाही आहे। समाधान सावरकर यांनी त्यांचं व्यक्तिगत मत व्यक्त केलेलं आहे आणि तो त्यांचा व्यक्तिगत अनुभव आहे। त्यांनी भारतीय जनता पार्टीवर कुठेच आरोप केला नाही। भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीमधली एखादी टोळी त्यांच्या विरुद्ध काम करत होती, जे विधानसभेत पण त्यांनी काम केलं होतं, त्या टोळीबाबत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। शेवाळे साहेब, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जागा वाटपामध्ये तुमच्या पक्षाला कमी जागा दिल्या किंवा वेगळ्या जागा, ज्या भागामध्ये मुस्लिम बहुल जागा आहेत त्या जागा तुम्हाला दिल्या आणि म्हणून तिथं तुमचं नुकसान झालं, अशाही पद्धतीची चर्चा आहे। नाही, या बाबतीत आम्ही यापूर्वी पण सांगितलं की 30 जागा ज्या होत्या ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त होते आणि त्या जागा ह्या महायुतीच्या दृष्टिकोनातून तशा धोकादायकच होत्या, परंतु तरी आम्ही महायुतीच्या जागा वाटपांमध्ये त्या जागा स्वीकारल्या होत्या आणि त्या ठिकाणी लढत पण आम्ही दिली आणि परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी यश मिळालं नाही। त्यातले काही नगरसेवक यांनी शिवसेनेत पण प्रवेश केला होता, परंतु आता ह्या बोलण्याला काही त्या जागा जर तुमच्याकडे नसत्या, भाजपकडे असता तर रिझल्ट वेगळा बघायला मिळाला असता, तुमच्या पक्षाचा आकडा वाढला। मुंबईत क्लिअर मॅन्डेट दिलेला आहे महायुतीला 118चा, त्यामुळे आता ह्या गोष्टींचा चर्चा करण्यावर काही अर्थ नाही। आता महापौर महायुतीचा कसा बसेल, महायुतीचा होईल म्हणताय मुंबईमध्ये, पण तिकडे KDMC मध्ये तुम्ही मनसेला सोबत घेऊन महापौर स्थापन करता बसवताय? नाही, असं काही नाही, तिथे अजून काही निर्णय झालेला नाहीये। कोकण आयुक्तांकडे गेले होते ते? नाही, कोकण आयुक्तांकडे जाणं म्हणजे महापौरची प्रोसिजर नसते, महापौरची प्रोसिजर वेगळी असते आणि ती त्या संदर्भातला खुलासा तिथले स्थानिक पदाधिकारी करतात। तुम्ही दाव्यानिशी सांगू शकताय की सगळीकडे निर्णय हा महायुतीचा होईल म्हणून? बघा, हा सगळीकडे महायुतीचाच निर्णय होईल, कारण महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढलेलो होतो आपण। माझ्याशी बातचीत केल्याबद्दल हे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की महापौर मुंबईचा असेल किंवा इतर ठिकाणी महायुतीचा होईल। KDMCच्या बाबतीचा जो निर्णय आहे तिथले स्थानिक पदाधिकारी घेतील, अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया राहुल शेवाळेंनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।